आपल्या सोबत आहेत. ऋतुजी, आज प्रशासनाने आवाहन केलं आहे, प्रति तास 80 ते 90 किलोमीटर या वेगानं वारे वाहत आहेत. रेड अलर्ट मुंबईचा ऑरेंज अलर्टमधून रेड अलर्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. काय सांगाल? सध्या झाडांची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. जवळपास 400 पेक्षा अधिक कॉल गेल्या 36 तासात आले. मी आता डिझास्टर कंट्रोल रूममधूनच बाहेर येते. संपूर्ण त्या ठिकाणी पाहिल्यानंतर एक कमी दाबाचा पण नाही म्हणता येणार, एकदम डिप्रेशनच्या लेवलला गेलेला एक मोठा जो पार्ट आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने येतोय. त्यामुळे हे वारे वेगवान झालेले आहेत आणि त्याचबरोबर हा पाऊस सुद्धा मुसळधार आहे आणि शिवाय त्याबरोबर समुद्राला सुद्धा भरती आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित असल्यामुळे जरा परिस्थिती जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत जरा भयानकच आहे. म्हणूनच आपण मुंबईकरांना आव्हान करतोय. आम्ही त्यासाठी शाळांना सुट्टी दिलेली आहे. CM साहेबांनी आज विधानसभा पण न घेण्याचं ठरवलेलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी दिलेली आहे. ज्या काही खाजगी कॉर्पोरेट्स कंपन्या आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम आपण या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. मुंबईकरांना पण मी नम्र आवाहन करते की कृपया आपण मोठ्या झाडाखाली, विजेच्या खांब्याजवळ किंवा काही तुमच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही पार्क करू नका आणि शक्यतो काम नसेल तर घरी बसा आजच्या दिवस. कारण आजची परिस्थिती, आज वारे खूपच वेगवान आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईकरांना पण सांभाळायला पाहिजे. वारे वेगवान असल्यामुळे धोकादायक झाडांची चिंता आणखी एकदा वाढते. गेल्या 36 तासांमध्ये जवळपास 400 पेक्षा जास्त झाडं कोसळण्याच्या तक्रारी येत आहेत. कसं बघताय याकडे? झाडांचं ऑडिट अजूनही होत नाहीये का? झाडांचं ऑडिट होतंय संपूर्ण. कालची तर पूर्ण माहिती घेतली. आज जवळपास 331 झाडं पडली आणि 478 झाडांच्या फांद्या पडल्या. ही संपूर्ण हे आलेलं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आपण गुगल शीट ह्या ठिकाणी दिलेली आहे. वेगवान वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या आणि झाडं पडतात आहे. म्हणूनच आपण मुंबईकरांना आवाहन करतो की आजच्या दिवस कोणी बाहेर पडू नका. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी मॅपिंग करायला सांगितलं आहे, गुगल मॅपिंग. अजून त्या पद्धतीने काय सिच्युएशन आहे. परंतु हे सर्व करत असताना आपली मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, त्या ठिकाणचे नगरसेवक असतील, त्या ठिकाणचे सगळे जे काही सोशल वर्कर्स असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, त्या ठिकाणी लोकांना उतरून लोकांबरोबर उभे आहेत, लोकांबरोबर काम करतात आहे. फक्त मीच नम्र आवाहन करते की कृपया काम नसेल तर झाडांच्या खाली आजच्या दिवस उभं राहू नका. आणि आता मी काही निर्देश दिले आतमध्ये की जी झाडं तुम्हाला जर वाटतात आहे अतिशय डेंजर झोनमध्ये आहेतच ती तर काढाच तुम्ही, परंतु निदान त्या झाडाला एक बॅनर किंवा काहीतरी तुम्ही बांधून ठेवा की हे झाड डेंजर झोनमध्ये, कृपया झाडाखाली उभं राहू नका किंवा इथे कोणी येऊ नका. अशा पद्धतीचे पण बॅनर त्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर मुंबईतले सगळे होर्डिंग्स असतील किंवा बिल बोर्ड्स असतील त्याच्यावरती मॉनिटरिंग करायला सांगितले. कारण वारा एवढा वेगवान आहे तर मोठमोठे होर्डिंग्स सुद्धा आहेत त्याच्यावरती पण मॉनिटरिंग करायला वॉर्डच्या लेवलला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जितक्या कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्या कन्स्ट्रक्शन साईटला असलेले मोठे मोठे पत्रे किंवा कन्स्ट्रक्शन साईटचे जे ऑफिसेस असतात ते त्या फुटपाथवर, जिचा जो इन्सिडेंट भांडुपला झाला तर त्या पद्धतीने जर असं काही असेल त्याच्यावरही वॉर्ड लेवलवरती आपण मॉनिटरिंग करायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्यामुळे जर झाडांची मुळं सैल होत असतील, त्यांचे बुंधे कमकुवत होत असतील तर त्याच्यावर काही दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत का? त्या संदर्भात काही नियोजन झालंय का? आता एक लक्षात घ्या, ते तर आता करावेच लागणार आहे. मुंबईमध्ये असलेली ही सगळी सिमेंट कॉन्क्रीटची असलेली सगळी झाडं आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये जवळपास 50-60 वर्ष जुनी झाडं, याचं सगळं ऑडिट मॉनिटरिंग करून त्याच्यावरती उपाययोजना करणार. जी झाडं वीक झालेली आहेत, आतून पोकळ झालेली ती आपल्याला कापावीच लागणार. आत्ता मी काही इन्स्ट्रक्शन दिले की ज्या त्याला झाडांचं ट्रिमिंग करायला सांगतो तो नेहमी एखाद्या सोसायटीचा ऐकून तो त्या साईडच्याच ब्रांचेस कापतो आणि एक साईडची ब्रांच तशीच ठेवते. त्यावेळी काय होतं, ते झाड पूर्ण टिल्ट होतं आणि मग हे वाकलं जातं. त्या ह्याच्यावरती लक्ष द्या. झाड पूर्ण वरपर्यंत गेलेलं आहे त्याला वरून छाटणी करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होणार, ह्या झाडांची अशा ज्या घटना घडतात तर त्या होणार आहे. अशा पद्धतीचं मॉनिटरिंग चालू आहे. मॅडम, यासोबतच मानखुर्दमधली जी घटना आहे यामध्ये सुद्धा बळी गेलेले आहेत. इतकेच नाही तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना या वारंवार समोर येत आहेत. आज तुम्ही आवाहन करतायत मुंबईकरांना की घराबाहेर पडू नका, मात्र विरोधकांकडनं वारंवार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की वरून झाडाची फांदी कोसळेल, खाली मॅनहोल ओपन असेल तर जीव तर जाणारच. मानखुर्दच्या जी घटना घडली ती अतिशय वाईट घटना घडलेली आहे. त्याचंही मला फार दुःख आहे या ठिकाणी. परंतु
मानपूर जी एरिया आहे त्याची मी पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी वॉर्ड 135चे आमचे नवनाथ बन तिकडचे स्थानिक नगरसेवक 8:30 वाजल्यापासून त्या ठिकाणी कंटिन्यू त्या ठिकाणी काम करत होते लोकेशनच्या ठिकाणी. मी शताब्दी हॉस्पिटलमध्ये होते. ज्या सगळ्या बॉड्या त्या ठिकाणी येत होते त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या घरातल्या व्यक्तींना सांभाळायचं, नातेवाईकांना दिलासे देण्याचं काम मी त्या ठिकाणी करत होते. मानपूरची जी घटना आहे तिची संपूर्ण कलेक्टर लँड असल्यामुळे वारंवार त्यांना नोटीस देऊ नये ते एकावरती एक असे लोड बेरिंगचे जवळपास 3-3, 4-4 घरं उभी करतात. तर आणि त्यांना त्याच्यानंतर नोटीस देऊन ते डेमोलिशन केल्यानंतर सुद्धा पुन्हा 15 दिवसांनी ते घर बांधायला सुरुवात करतात. ही मानपूरची परिस्थिती आहे. कारण मी ईशान्य मुंबईची असल्यामुळे मला कायम मानपूर हा विभाग दिला जायचा संघटनात्मक कामकाज करायला. तर मानपूर मला कोरपासून आतमध्ये संपूर्ण माहिती आहे. आतल्या कोरमध्ये फार अशा पद्धतीचे इलिगल ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालतात. ती लोक ऐकत नाहीत. काल शताब्दी हॉस्पिटलमध्ये खुद्द तिकडचे आमदार अबू आझमी साहेब पण आलेले. त्यांनीही ती गोष्ट मान्य केली की हाँ ऋतुजी ये बात तो है, हमारे इधर के कुछ लोग यहाँ पे कॉन्ट्रॅक्टर आणि स्थानिक गावगुंडांना हाताशी घेऊन अशा पद्धतीने एकावर एक म्हणजे 3-3, 4-4 माळे ती लोक चढवतात, जे व्हेरी रिस्की आहे. आणि म्हणूनच ते काल पूर्ण कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे. ह्याच्यावरती वारंवार ती संपूर्ण जागा कलेक्टरची असल्यामुळे त्यांना वारंवार नोटीस दिल्या जातात. त्यांना वारंवार सांगितलं जातं. पोलीस यंत्रणा पण तिथे पाठवली जाते. परंतु तिथे थोडंसं वातावरण वेगळं असल्यामुळे ते ऐकत नाहीत. तोडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी घरं बांधतात. हे खुद्द अबू आझमी यांनीही मान्य केलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी. म्हणून मानपूरवरती जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. परंतु CM साहेबांच्या माध्यमातून पुन्हा आपण 5 लाखाची मदत जी आहे ती त्या कुटुंबाला त्यांच्या वडिलांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि आम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिका या ठिकाणी त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीबद्दल. कॅमेरामन प्रकाश सावंतच्या पाठक, झी 24 तास मुंबई.